पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिर, ठाणे शहराचे ग्रामदैवत व भूषण, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे शिवलिंग, मंदिर संकुलात अनेक देवदेवतांची मंदिरे, ज्ञानकेंद्र, ग्रंथालय व उत्तमोत्तम ग्रंथसंपदा असे असलेले महाराष्ट्रातील एकमेव मंदिर म्हणजेच श्री कौपिनेश्वर मंदिर। हे पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिर ठाणे शहराचे भूषण आहे। या मंदिराची जडणघडण व इतर माहिती देण्याचा स्वरांजली चॅनलचा हा छोटासा प्रयत्न। श्री कौपिनेश्वर ही ठाण्याची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते। ठाणे शहर व परिसरातील जनतेला या मंदिराबद्दल विशेष आदरभाव आहे। हे जागृत देवस्थान असल्याची ही भाविकांची श्रद्धा आहे। तर पाहुयात या मंदिराबद्दल पूर्ववृत्तांत। हे मंदिर अतिशय प्राचीन आहे। मुंबई गॅझेटमध्ये या मंदिराविषयी माहिती आढळते। त्यातील वर्णनाप्रमाणे हे ठाणे शहरातील सुप्रसिद्ध मंदिर मासुंदा तलावाच्या पूर्वेच्या काठी उभे आहे। याच्या भोवतालचा परिसर अंदाजे 200 वार लांब व 60 वार रुंद असा त्यावेळी होता। हा सारा भाग कौपिनेश्वर मंदिर भूभाग म्हणून ओळखला जातो। श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी सन 1754 साली सर सुभेदार रामजी महादेव बेवलकर यांना ठाण्यात राहण्यास वाडा बांधून दिला। यात सर सुभेदार बेवलकर यांनी सन 1760 साली हे मंदिर बांधले। तेव्हापासून शिवभक्तांना हे मंदिर दर्शनासाठी खुले आहे। आज मंदिरात प्राणप्रतिष्ठा केलेले शिवलिंग हे मासुंदा तलावात सापडले अशी आख्यायिका आहे। मंदिर स्थापनेपासून ते सन 1939 पर्यंत मंदिराचा कारभार विद्यमान गुरुवांचे पूर्वज पाहत होते। सन 1935च्या सुमारास ठाणे शहरातील काही नागरिकांनी ठाणे न्यायालयात अर्ज केला। त्यावरील निकाल न्यायालयाने 12 डिसेंबर 1939 रोजी दिला। त्यानंतर सन 1779 साली भाविकांनी वर्गणी गोळा करून श्री कौपिनेश्वर मंदिरासमोरील सभागृहाचा जीर्णोद्धार केला। पुढे त्या जागी सन 1989 साली सभा मंडप बांधण्यात आले। अतिप्राचीन शिवमंदिर हे श्री कौपिनेश्वर परिसरातील प्रमुख मंदिर आहे। शिव मंदिरासमोर भव्य नंदिकेश्वराची मेघडंबरी आहे। मंदिरातील शिवलिंगाची उंची 4 फूट 3 इंच असून गोलाकार घेर 12 फूट आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील हे सर्वात मोठ्या आकाराचे शिवलिंग आहे। हे शिवलिंग व मंदिर हे ठाणे शहराचे भूषणच आहे। मंदिर परिसरातील विठ्ठल रखुमाई मंदिराची घुमटी, शीतलादेवी मंदिर, उत्तरेश्वर व पंचमुखी महादेवाचे छोटे कानी मंदिर, श्रीराम मंदिर, श्री कालिकादेवी मंदिर, मसोबा मंदिर, मारुती मंदिर, गणपती मंदिर, दक्षिणामुखी हनुमान मंदिर, कल्पवृक्ष वशिष्ठ कामधेनु मंदिर, श्री दत्त मंदिर, राम मंदिरासमोरील दास मारुती, गरुड मंदिर इत्यादी देवतांची छोटी मोठी मंदिरे या मंदिरात आहेत। देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी मंदिर व परिसर सदैव भरलेला असतो। या मंदिरात दैवदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी मंदिर परिसर सदैव फुलून दिसतो। दर सोमवारी येथील वातावरण विशेष भरलेले असते। नियमित होणाऱ्या सांज आरतीला अनेक भक्त मंडळी उपस्थित असतात। सकाळ सायंकाळ सनईच्या मंजूळ स्वरांनी मंगलमय वातावरण आपोआपच तयार होते। वेगवेगळ्या सण व उत्सवांच्या दिवशी तर सर्व परिसर भक्त मंडळींनी फुलून गेलेला दिसतो। विविध वाडी भक्तांना परमानंद देतात। श्री कौपिनेश्वर महाराजांची पंचामृत पूजा रोज पहाटे 4 वाजता केली जाते। इतर मंदिरातील पूजा स्वतंत्र पुजाऱ्यांकडून केली जाते। रोज सकाळी 6:30 वाजता, सायंकाळी 7:30 वाजता सनई चौघडा होतो। रोज रात्री 8 वाजता परिसरातील सर्व देवळात सांज आरती व गुरव व पुजारी यांच्याकडून केली जाते। श्री कौपिनेश्वर महाराजांना दुपारचा नैवेद्य ट्रस्ट कडून दिला जातो। या मंदिरात श्रीराम जन्मोत्सव, श्री हनुमान जयंती, सार्वजनिक गणेशोत्सव, श्री धन्वंतरी जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा, गीता जयंती, दत्त जयंती, महाशिवरात्री, रुद्राभिषेक असे विविध उत्सव
या ठिकाणी साजरी केली जातात। नवसाला पावणारा कौपिनेश्वर महादेव म्हणून या मंदिराची प्रचिती आहे। हर हर महादेव या नामजय घोषाने मंदिर नेहमी दुमदुमून निघतो। एकदा आपण सुद्धा म्हणूयात, जय कौपिनेश्वर, जय महादेव, जय शंभो शंकरा, सर्वे जना सुखिनो भवन्तु। नमस्कार, मी रवींद्र उतेकर, कौपिनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्ट ठाणे। तर मी सेक्रेटरी म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे। माझ्याबरोबर आमच्या कौपिनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्टचं जे कौपिनेश्वर मंदिर जे ठाणे शहराचं ग्रामदैवत आहे आणि एक अतिशय प्राचीन असं जे मंदिर आहे, एक लोकांचं एक भक्तिस्थान, एक श्रद्धास्थान आहे। अशा या भक्तिस्थानाचे हे तिन्ही आमचे पुजारी जे आहेत की ज्यांची 5वी पिढी या मंदिराचं पुजारी तो करते आणि या मंदिराची आणि या देवस्थानाची काळजी घेत आहेत। हे तिघही पुजारी माझ्यासमोर बरोबर आहेत आणि हे सुद्धा आपल्याला काही चांगली माहिती माझ्याबरोबर देऊ शकतात। 40 वर्षापासून आम्ही या देवळात येतो। हे जागृत देवस्थान आहे। तुम्ही बोलाल ती इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच, हा माझा विश्वास आहे। इथे आलं की नशीबवान माणूस समजायचं, दुसरीकडे आम्हाला कुठे जायची गरज नाही। इथे आलं की सगळी देवस्थानं मिळाल्यासारखं साकार होतं।